नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून। यावर्षी आपल्या शेतामध्ये पाण्याचा तुटवडा पडत असल्यामुळे आपण नवीन विहीर करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी आपण 210 या मशीनची निवड केली आणि ताशी 3000 रुपये याप्रमाणे आपण ठरवून घेतलंय। आणि तुम्ही बघू शकता मशीनवाल्यांना शेतात येऊन पूजापाठ करून आपण त्याला खोदायसाठी सुरुवात केली। त्या अगोदर त्यांनी गोल गोल 30 फुटाचा रिंगण मारून घेतला, कारण आपण 30 बाय 40चा याप्रमाणे त्याला खोदायला सांगितलं आहे। त्यांनी त्याला सुरुवात केली आहे। गावातील काही लोक विहीर बघण्यासाठी आपल्या शेतामध्ये येऊन पाहत होते की विहीर कशा पद्धतीने खोदल्या जाते, कारण आपल्या गावामध्ये ही पहिलीच वेळ की ज्यांनी 210 मशीननी विहीर खोदल्या गेली आहे। कारण या अगोदरच्या JCBनी किंवा रॅम टाकून विहिरी खोदल्या गेलेल्या होत्या। तरी पण आपण हा एकाच वेळेस म्हणजे रॅम न टाकता विहीर खोदायची, म्हणजे आपली विहीर ढासळणार नाही, रिंग तुटणार नाही, फुटणार नाही। त्यासाठी म्हणून आपण 210 मशीनचा वापर करून ही विहीर खोदायला सुरुवात केली आहे। तर बघू शकता शेत एकदम मोकळं करून आपण विहीर खोदायला सुरुवात केली आहे। सर्वीकडे टेप टाकून घेतला आहे, एक वेळा मोजून घेतली आहे आपलं घेतलेलं माप व्यवस्थित आहे का नाही, त्यानुसार त्यांनी रिंगण मारलेला होता, बरोबर मेजरमेंट आहे हे आपल्याला माहीत पडलं। आणि त्याला सांगितलं आहे की बाबू विहीर तुटली नाही पाहिजे, विहीर ज्या पद्धतीने 30 फुटाचा गाला घेतला आहे त्याच पद्धतीने हा शेवटीपर्यंत 30च फूट असला पाहिजे। मधामध्ये आपण राजनी म्हणतो ते टाकायची राहते, आपण तिथं 2 ते 3 फुटाची राजनी आपण 2-2.5 फूट जागा सोडून आतमध्ये खोदायला सुरुवात करतो। परंतु त्या अगोदर वरून मात्र हे व्यवस्थित मशीन चालली पाहिजे, यासाठी आपण ड्रायव्हरला पहिलेच सूचना केली आहे का बाबू ज्या पद्धतीने सर्वांच्या विहिरी गोल येतात त्याच पद्धतीने माझीसुद्धा विहीर गोल असायला पाहिजे, जेणेकरून ती ढासळली नाही पाहिजे आणि व्यवस्थित दिसायलासुद्धा पाहिजे। त्यासाठी त्यांनी मधोमध्ये तर खोदून घेतलीच होते, परंतु त्यानंतर विहिरीची सोलाई करून घेतली। त्याला सांगितलं आहे की सरळ 30 फूट बाय 30 फूटचा गाला निघला पाहिजे, त्यासाठी तू तिला व्यवस्थित छिलून घे आणि कुठेही वाकडे तिकडे दिसायला नको। त्यासाठी आपण ती विहीर सहज छिलून घेतली आणि सरळ एकदम क्लीन रेषेमध्ये तिला करून घेतलं। 20 फुटावरती पाणी लागलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण त्याच क्रेन मशीनच्या सहाय्याने माणसं खाली उतरवले आणि त्याच क्रेन मशीनच्या सहाय्यानं ते पाणी आपण बाहेर काढून घेतलं आहे। तर सध्या मोटर नसल्यामुळे तेवढंच पाणी असल्यामुळे आपण त्याच क्रेन मशीनच्या सहाय्याने काढून घेतलं आहे। मित्रांनो 25 फुटावर पाणी लागलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आपणसुद्धा हो या उन्हाळ्यात विहीर खोदून पाण्याची मात्र तेवढी अरेंजमेंट करून घ्या, कारण भविष्यामध्ये पाण्याशिवाय शेती नाही। सो थँक्यू। जय हिंद, जय जवान, जय किसान।